धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका बसलाय। पावसामुळे अजूनही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे। मात्र प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मुजोरपणे उत्तरं दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। संपूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे। त्याच्यामधून आज काही निघणार नाही। खर्च इतका झालेला आहे, प्रमाणाच्या बाहेर झालेला आहे। पण अतिवृष्टी आणि करपारोग आता हे बोलके यांना सुद्धा कोंब फुटेल काही दिवसात। म्हणजे आज म्हणजे शून्य उत्पन्न आहे, काहीच नाही। महसूल यंत्रणेला मग त्यांचे तलाठी असतील, सहाय्यक कृषी अधिकारी असतील यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले की ते ऐकण्याजोगे आहेत, की त्यांनी म्हटलं की 65 मिलीमीटरचा पाऊस तुमच्याकडे झालेला नाहीये, म्हणून आम्ही तुमचे पंचनामे हे करू शकत नाही। एकीकडे शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आहे। दिवाळीच्या तोंडावर जे आम्ही आमच्या मुलांच्या पुस्तकाचे, वयांचे किंवा आम्ही त्यांच्या दिवाळीच्या फराळाचे जे स्वप्न बघितले होते किंवा आम्हाला जे कर्ज भरायचे होते ते स्वप्न आज नाहीसे झालेले आहे।